बरोबर. चला मग काय बसा गाडी. फौजी किती पळतो? 5 किलोमीटर. तर फौजी बघूच किती पळू. जरा त्याला आपण थोडा टचली लावी तुम्ही मागून त्याला मी काय करतो जरा फोर्स करतो. अरे फौजी का बांधा आहे पळून घेऊ आपण जरा जास्त. आमच्या टायरला काय झालं उलट बिघत आहे. आत्ता वाजलेला आहे दुपारच्या 2 आणि 2 वाजता चालला आराम. मस्तपैकी बॅग टाकली. दुपारच्या 2 वाजता आराम चाललाय. कारण रात्री घरी येऊन निघलो होतो तेव्हा रात्री 9 वाजल्या होत्या. रातच्या 9 वाजता प्रवास चालू केला. रात्री 9 ते पुन्हा तुळजापूरपर्यंत जाऊस तर रातच्या 2 वाजल्या. 2च्या नंतर पुन्हा झोपलो. तर पाठ 5लाच उठलो. पाठ 5ला उठून मग उरकून आंघोळ वगैरे करून दर्शन घेतलं. ते कालच्या शेड्यूलमध्ये झालं. दर्शन वगैरे घेतलं आणि मग जिथं आपली जोत चालली होती गावची तिथपर्यंत आम्ही मुलांपर्यंत आलो. आता त्याच्यानंतर आल्याच्यानंतर थोडंफार आम्ही प्रवास केला जोत बरोबर. आणि आता थोडंसं पुढं आल्यावर आराम करतो. आता आराम करायचा आहे. जोत मागे थोडी येईल तर अर्धा तास आराम करून मग पुन्हा काय करायचं आहे. इकडं झोपलाय संदीप भाऊ आणि मग संदीप भाऊ जरांडे आणि मी पुन्हा आम्ही आता जोत बरोबर पुढं जाणार आहेत. पण ते येईपर्यंत आम्ही इथं आराम करतो दोघंजण. तर ते झोपला तिथं मी इथं झोपलो. गाडी तिथं लावली आणि मागून गावची जोत येणार आहे त्यांच्याबरोबर थांबणार आहेत. त्यासाठी आता थोडंसं आराम करतो आणि मग गावातली जशी आपली मुलं येतील गावातली त्यांच्याबरोबर पुन्हा जोतबरोबर गावाकडे जायचं आहे जास्त. आता दुपारच्या 2 वाजताच बरं का पाऊस सुरू झाला आहे. वातावरण सगळं पावसात झालं आहे. आता आम्ही थांबलो त्या ठिकाणी काय झालं आहे वर तर आहेत असे झाडं त्याच्यामुळं पाऊस काय लागत नाही झाडं असल्यामुळं. आणि पाऊस सुरू झाला आणि थांबायला जागा एवढीची झाडाची. कारण इथं हॉटेल हा इथं बंद आहे. संदीप भाऊ काय होतंय तिथं हॉटेल पण बंद आहे. चला पटकन उठा. संदीप भाऊ झोपले. पाऊस सुरू झाला आहे आणि त्यांच्याबद्दल काय बघू आता. पुढं थांबायचं आहे. पाऊस सुरू झाला थांबायला जागा नाही. झाडाखालीच थांबावं लागतं. या अलीकडं हॉटेलचा चालू असतं जमलं असतं पण हॉटेलच बंद आहे. कुलूप आहे जरा. आणि पाठीमागून जोत येणार आहे. इथं आराम चालला होता. आता पाऊस झाला सुरू 2 वाजता. संदीप भाऊ चांगली झोप मोड झाली पाऊस असल्यामुळं. फोन लावून बघ बरं कुठं आलेत. एवढा पाऊस सुरू झाला जोराचा. बघा इथं सगळं ओलच झालं. आता जोतची एवढी हाल चालू आहे. तर पाऊस चालू आहे आणि जोत छत्री खाली घेतली. नाही तर इजायचं ब्यावी. छत्री खाली घेतली जोत. असं जोत जर चालू असली ना तर छत्री वगैरे लागते. बघा इकडं पाऊस चालू आहे आणि आम्ही थांबलो तिथं. संदीप भाऊ फोन लावा ना बघा ना कुठं इथं काय कुठं आलीत बघा बरं. संदीप भाऊची काय झोप आहे ना रात्रभर जागल्यामुळं. रोड बी खराब आहे थोडाफार बरं आहे पण खराब आहे. काय रोड बी आलेच पण संदीप भाऊ लय पळाला. तू मागू थोडं मागू लय पळाला लागा तू आज शर्ट काढूच तर पळाला जोत घेऊन. पण काय हिडिओ जास्त काढता नाही आला आपल्याला. काय झालंय मला गाडी चालवावं लागते ना त्याच्यामुळं मग तू ती नाही काढता आला. बघू आता पुढं गेल्या आलेत का कार्यकर्ते आज दिसनातच का बघा. दमला का चालू द्या. दमत नाही कार्यकर्ता. चला भाऊजी लवकर दमत येत. 20 किलोमीटर चालायला पाहिजे. 20 तिथे पोळून घेतो. ही बॅगची काही गरज आहे का. इतकं नाही तेल वाचायचं. सांडील नका ते पोळण लागा म्हणा. बर दमला का शेतकरी बंधू. नाही तोंडातून हवा नाही निघा दमाने चला. पुन्हा एकदा फौजी आता घेणार आहेत. किती 30 किलोमीटर 10 आता घेतीलच. चला
पहिली जावई परमेश्वर दिसतात ओके.